सेवा केली अशा प्रकारची भावना सामान्य माणसाची तयार होणं साहजिक आहे. परंतु ते करत असताना आरोग्य शिबिर आपण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस त्याची एक वेगळी तरतूद, त्यासाठी एक वेगळी यंत्रणा उभी केली पाहिजे. औषधं जे काही साधन साहित्य त्याला लागतं ती सगळी वेगळी त्या ठिकाणी यंत्रणा उभी केली पाहिजे. परंतु तसं न करता त्या जिल्ह्यातल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे उपलब्ध औषधं आहेत किंबहुना त्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये ज्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये औषधं उपलब्ध आहेत ते सगळं औषधं घेऊन त्या आरोग्य शिबिराला त्या ठिकाणी वापरण्यात आली. परिणाम त्याचा काय झाला, दैनंदिन जे आरोग्य तुमच्या तपासण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे पेशंट जातात त्यांना औषध गोळ्या त्या ठिकाणी उपलब्ध नव्हत्या. तुम्हाला आठवत असेल, परत DPDCच्या माध्यमातून त्यांना पैसे देण्यात आले. मागच्या वेळेस ज्यावेळेस आपले विरोधी पक्ष नेते या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आले होते त्यावेळेसची परिस्थिती त्यांनी सांगितली की शासनानं आम्हाला अजून 1 रुपया देखील औषध खरेदीसाठी दिलेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे करायला अजून एक उदाहरण तुम्हाला ह्या राम मंदिराच्या बाबतीतलं सांगतो. आज शहरामध्ये जी घाण आहे, प्रचंड प्रमाणामध्ये घाण आहे, त्या गुत्तेदारांचे पैसे द्यायला नगरपालिकेकडे पैसे नाहीत. मध्यंतरी राम मंदिराच्या संदर्भामध्ये जी रॅली शहरामध्ये काढली, ओमदादा त्या ठिकाणी उपस्थित होते, कैलासदादा पण होते. ती रॅली काढल्याच्या नंतर जी शहरामध्ये घाण आहे कमीत कमी त्या रॅलीच्या दिवशी तरी ती घाण स्वच्छ करून रामाच्या अक्षदा तुम्ही गावामध्ये फिरवताय. अशा घाणीतून त्या रामाच्या अक्षदा फिरवल्या. खरंच राम तुम्हाला कुठल्या पद्धतीची यापुढील काळामध्ये वागणूक देईल हे येणारा इलेक्शन सांगेल. एका ठिकाणी तुम्ही रामाच्या अक्षदा वाटायच्या आणि दुसऱ्या बाजूला शहर अस्वच्छ ठेवायचं. शहरामध्ये पाण्याची परिस्थिती बिकट आहे, शहरामध्ये लाईट नाही. अशा परिस्थितीमध्ये केवळ रामाचं नाव घेऊन तुम्हाला मतं मिळतील असं वाटत असेल तर कदापि किमान आपल्या तालुक्यातून आपल्या शहरातून तर हे होणं शक्य नाही. कारण आपल्या इथला मतदार हा जागृत आहे. आपल्या इथला मतदार यापूर्वी त्यांनी अनेक राजकीय भूकंप झालेले पाहिलेले आहेत, परंतु त्यामधून सुद्धा अतिशय वाईट परिस्थितीमध्ये ओमदादाला आम्ही त्यावेळेस आपण सगळ्यांनी मिळून सहकार्य केलेलं आहे. कितीही पैशावाला असला तरी त्याला जागा दाखवायची ही आपल्या तालुक्याला यापूर्वीची सवय आहे. त्यामुळं कोण पैशावाला येईल, काय येईल, किती पैसे खर्चल, निवडणुकीला काय करल ह्याची अजिबात चिंता करायची गरज नाही. येणारा काळ हा सांगल. आणि त्या दिवशी दादानी TV वाल्याला ज्यावेळेस बाईट दिली त्यावेळेस खरंच मला आवडलं. खरंच मी जर काम केलं असेल, 5 वर्ष मी जर लोकांच्या संपर्कात राहिलो असेल, मी जर खरंच अहोरात्र लोकांसाठी झटलो असेल तर निश्चितपणे लोक मला मतदान देतील. हा आत्मविश्वास जो नेता त्या ठिकाणी व्यक्त करतो त्याचा विजय हा 100% खात्रीशीर असतो. असं लोकांना खोटं नाटं बोलून फसव्या योजना आणून आपण मतं कधी मागितली नाहीत आणि मागणार नाही. उद्धव साहेबांची, बाळासाहेबांची शिकवण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्या उक्तीप्रमाणे आपली शिवसेना या ठिकाणी काम करते आहे.